महिनाभराच्या राजकीय घडामोडीनंतर राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची महाशपथ उद्धव ठाकरे यांनी घेत मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच माहूर शहरात मुख्यमंत्रीपदाची महाशपथ घेतानाचा सोहळा शिवसैनिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मोठी स्क्रीन लावून सार्वजनिकरित्या दाखवत जल्लोष केला। महिनाभराच्या घडामोडीनंतर महाविकास आघाडीची स्थापना होऊन महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी व मित्रपक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करून मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांना पसंती दिल्याने तसंच ठाकरे घराण्यात पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपदाचा मान मिळाल्याने नांदेड जिल्हा शिवसेना उपप्रमुख ज्योतिबा खराटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिक कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात जल्लोष केला। ढोल ताशांच्या गजरात पेढे वाटले। आश्वासन दिले होते ते आजपर्यंत पार पाडले नाही, त्याबद्दल थोडी नाराजी होती। विरोधकांचा धर्माचा आरोप आहे। माननीय खासदार माननीय हेमंत पाटील साहेब यांनी हिंगोली, यवतमाळ, नांदेड येथे जिल्हाधिकारी यांना तात्काळ निवेदन देऊन प्रत्यक्ष शेतीच्या बांधावर जाऊन शेतीचे पंचनामे करायला लावले। त्यासाठी जे काही त्यांच्या माध्यमातून म्हणजे विधानसभा, लोकसभा हा वेगळा आहे, त्यांनी त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील सर्व जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना आदेश देऊन तात्काळ पंचनामे करण्याची कारवाई केली आणि त्यामुळेच हे सगळं काही घडू शकलं आणि त्यामुळेच हे कर्जमाफी सुद्धा होणार आहे आणि त्यामुळेच आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कुठेतरी पीक विम्याचे पैसे मिळत आहे। आणि पुन्हा आणखी सांगायचं म्हणतो की या विरोधकांना म्हणजे जे गोड बोलायचं आहे तर शिवसैनिक हा कडवा आहे पण यांच्यासारखा फळवा नाही, एवढं मी यांना सांगतो। गुमान आम्हाला सेवा करू द्या, शिवसेनेनं गुत्तच घेतलेला आहे, यांच्यावर सुद्धा अन्याय। विरोधकाचा विषय केला, आता विरोधकाचा प्रश्नच कुठून उठला? ज्याच्यासोबत मित्र येते तो बीजेपी आता बाजूला तुमचा विरोधक म्हणून झाला आणि ज्याच्यासोबत खरा विरोध ते तुमचे मित्र झाले। आता विरोध काय राहिला? शिवसैनिक हा कोणालाच विरोधक मानत नाही, पण आमच्या पुढे जो कोणी येतो त्याला आम्ही आडवा करण्याचा आमचा नेहमीचा धंदा आहे। तो आमचा म्हणजे समाजसेवेसाठी जर कोणी समाजाच्या विघातक कृती करत असेल तर त्या वृत्तीला आम्ही ठेचण्याचा हा आमचा अनुभव आहे पूर्वापरीचा। शिवसैनिक हा कुठला बी म्हणजे यासाठी समर्थ आहे आणि त्यासाठी आमचे लोकनेते सन्माननीय ज्योतिबा खराटे यांचा आम्हाला समर्थ आशीर्वाद आहे। आणि राहिला प्रश्न कधीही रस्त्यावर आम्ही उतरलो तर आमचे तालुका प्रमुख माननीय सुदर्शन दादा नाईक हे आमच्या समेतच असतात, त्यामुळे आम्हाला अशी कुठलीही भीती नाही। पण विरोधकांनी यापुढे खोटे जर आरोप केले विशेषतः शिवसेनेवर तर निश्चितच त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील। आम्ही असा म्हणजे या तुमच्या माध्यमातून त्यांना एक विनंती म्हणा किंवा विनंती वजा इशारा सुद्धा म्हणा असं मी तुमच्या मार्फत विनंती करतो। एकोणीसमध्ये ठाकरे सरकार येत आहे। ठाकरे सरकार महाराष्ट्रामध्ये येऊन या सर्वप्रथम त्यांनी आज युतीच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये सत्ता येईल असं वाटलं होतं, परंतु आज कुठल्या का होईना माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहे। त्याचा सर्वात प्रथम या महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकाला आणि शेतकरी बांधवाला, गोरगरीब जनतेला सर्वांना फार मोठा आनंद होत आहे। शिवसेनेचा सर्वात महत्त्वाचा म्हणजे शेतकऱ्याची कर्जमाफी विश्वास आहे। शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं की महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा आणि आमच्या पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरेंनी पूर्ण केलं। आमचे शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करणारा हा उद्धवसाहेब ठाकरे यांनी सरळ मीडियाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की शेतकरी वर्ग आणि बेरोजगारांसाठी हे सरकार ठामपणे उभे आहे। आणि आज या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं आम्ही पाहतो की शेतकऱ्यांना आजच्या शपथविधीसाठी इन्व्हाइट करण्यासाठी फक्त शिवसेनेनेच हे पाऊल उचललेलं आहे। त्याच्यामुळे मी माननीय उद्धव साहेबांचं आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या नात्यानं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। आणि माहूर किनवट तालुक्याची बुलंद तोफ माननीय ज्योतिबादादा खराटे आणि शिवसेना तालुका प्रमुख माननीय सुदर्शन भाऊ नाईक हे जोपर्यंत आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, आमच्यासमोर कोणताही तुरमखान येऊ द्या, आम्ही झुकणारी अवलाद नाही। यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सुदर्शन नाईक, पंचायत समिती सभापती नामदेवराव कातले, शिवसेना युवा नेते यश खराटे, पंचायत समिती सदस्य उमेश जाधव, शहर प्रमुख निर्धारी जाधव, गटनेते दीपक कांबळे, विकास कपाटे, रुपेश कोवे, राजाराम गंदेवाड, बालाजी वाघमारे, जितू चोले, संदीप कोरडे, सुरेश आराधे यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव, पोलीस निरीक्षक
लक्ष्मण राव यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार, पोलीस कॉन्स्टेबल सुशील राठोड यांच्यासह होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त राखला होता. राजू दराडे व संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर.